हवा नेता म्हणजे फडणवीस. एका कॉलवर विरोधकांचं काम करणारे फडणवीस एकमेव नेते. लोकशाही मराठीचा भारत लीडरशिप समिट 2026च्या मुलाखतीदरम्यान रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. मुंबईच्या ट्रॅफिकची समस्या फार भीषण. एमएमआर रिजनमध्ये पार्किंग पॉलिसी तयार करणार. मुंबईत पार्किंगसाठी जागा नाही. भूमिगत पार्किंग तयार करणं काळाची गरज. लोकशाही मराठीच्या भारत लीडरशिप समिट 2026च्या मुलाखतीदरम्यान प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. समुद्र किनाऱ्याचा वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणून उपयोग कधी करण्यात आलेला नव्हता. वॉटर ट्रान्सपोर्ट पूर्ण व्हायला कमीत कमी 8 ते 10 वर्ष लागतील. लोकशाही मराठीच्या भारत लीडरशिप समिट 2026च्या मुलाखतीदरम्यान प्रताप सरनाईक यांची माहिती. कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन. देशामध्ये परिवर्तनाची सुरुवात. आता युवा शक्ती शांत बसणार नाही. सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न. तरुणांनी आंदोलनाच्या स्थळी पोहोचू नये याचे प्रयत्न सुरू. खासदार संजय राऊतांचा आरोप. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोहित पवार आक्रमक. सरकारनं कर्जमाफी योजनेतील अटीतटी काढाव्या. आमदार रोहित पवार यांची मागणी. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला मिळणार सवलती. सरकारच्या निर्णयाचं स्वागत. जरांगेंचं कोल्हापूर गॅझेटकडे लक्ष आहे. शाहू महाराज यांची प्रतिक्रिया. माझे बॉस ठाण्यामध्ये ते जे बोलतील तेच होणार. तर मी मुंबईच्या भरोशावर राजकारण करत नाही. बंडखोरीवर गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य. कोकण विधान परिषद निवडणूक. बाळमाने यांचा दुसऱ्या दिवशी सुद्धा स्टेटस चर्चेत. बाळमाने त्यांच्या स्टेटसचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू. जळगाव विधान परिषद निवडणूक. रेश्मा काळे यांचा माघार घेण्यास स्पष्ट नकार. रेश्मा काळे शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार. जागा शिवसेनेला न मिळाल्यानं त्यांची उघडपणे नाराजी. दिल्लीमध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचं एल्गार. एक पुस्तक एक तिरंगा घेऊन या. अभिजित दिपकेचं आवाहन. दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं एल्गार. आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांची परवानगी. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं युवक युवती सहभागी. भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. क्रिकेट क्षेत्रातील घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी. दिलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी. श्रीकांत शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. चाळीसगाव, अमळनेर, मुक्ताईनगर येथे शिवसंवाद मेळाव्याचं आयोजन. बारामतीमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सुनेत्रा पवारांनी घेतला आढावा. संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून केली कामांची पाहणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण. मंत्री गणेश नाईक, आदिती तटकरे उपस्थित. परभणीमध्ये शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटात साजरा. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आलं. बीडच्या आष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा. आमदार सुरेश धस आणि बद्रीनाथ जगताप यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा. संपूर्ण राज्यभरात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा. अहिल्यानगरमध्ये 353वा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं साकारली रांगोळी. जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शिवरायांना अनोखं अभिवादन. नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरण. 15 जूनपर्यंत आरोपी शुभम खैरनारची न्यायालयीन कोठडी. लातूर नीट पेपरफुटी प्रकरण पुन्हा तापलं. आरोपी शिवराज मोटेगावकरच्या क्लासबाहेर जोरदार घोषणाबाजी. आरसीसी क्लासेस बंद करण्याची मागणी. अकोला महापालिका परिसरामध्ये आंदोलन. अतिक्रमण हटवण्याची मागणीसाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलं आंदोलन. अकोल्यामध्ये भटक्या कुत्र्यांचं लवकरच निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी मोहीम. मनपा स्थायी समितीच्या सभेत निविदेला मंजुरी दिल्यानंतर प्रक्रिया अंतिम टप्प्यात. गडचिरोलीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून भीषण पाणी टंचाई. नगर परिषदेचा नियोजन शून्य कारभार उघड. पाणीपुरवठा सभापतींनी राजीनामा द्यावा अशी मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन ॲपच्याद्वारे खत विक्री. पहिल्याच दिवशी कृषी विक्रेते त्रस्त. प्रणालीमध्ये तातडीनं सुधारणा करण्याची विक्रेत्यांची मागणी. पुण्यातील लाल महालमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा. सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती.
चंद्रपूरमध्ये फेरफारच्या नावाखाली 15,000ची मागणी, 10,000 घेताना खासगी इसम, एसीबीच्या ताब्यात, पुढील तपास सुरू. यवतमाळमधील जिल्हाधिकाऱ्यांची बिमळा सिंचन प्रकल्पाला भेट, विकास मीना यांनी घेतला कामकाजाचा आढावा. बुलडाण्यामध्ये पोटनिवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक संपन्न. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण निश्चित करा, आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या सूचना. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पिग्मी एजंटच्या कमिशन कपातीच्या विरोधामध्ये आंदोलनामुळे सहकारी पतसंस्थांच्या दैनंदिन ठेव संकलन प्रक्रियेवर परिणाम. 16 जूनपासून 10वी-12वी पुरवणी परीक्षा, छत्रपती संभाजीनगरात कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक. मुंबईच्या हरित संपत्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आता एआयचा वापर. बोरिवली परिसरात तब्बल 10,000 झाडांचे एआय तंत्रज्ञानाच्या द्वारे स्मार्ट मूल्यांकन. नालासोपाऱ्यातील चंदन नाका येथे धोकादायक स्थिती, मुख्य रस्त्यावर चेंबरचं झाकण तुटलं. मार्गावर वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. नाशिकमध्ये नाफेड आणि बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक, कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. अहिल्यानगरमध्ये आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या भेसळयुक्त मोहिमेला पाठिंबा. डोक्यावर संविधान घेऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांची शिवरामपूर ते शिर्डी पदयात्रा. बीडमध्ये उमेश दळवी हत्या प्रकरणाला नववळण. सचिन साठे मैदानात, पीडितांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. महागाईचा आणखीन एक झटका, सलून सेवेचे दर 20% महागले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय, केस आणि दाढीचे दर 20% महागले. इंदापूर शहरामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा, नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले. गाळेधारकांचं मोठं नुकसान. चंद्रपूरमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत टंचाई, आधार लिंक करूनही साठाच नाही. शेतकरी चिंतेत, शासनानं दखल घेण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल. 27 अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कुठे आनंद तर कुठे नाराजी. तुळजाभवानी मंदिरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन. सोहळ्याला भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची उपस्थिती. अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. 22 पोलीस निरीक्षकांसह गुन्हे शाखेचं विभाजन. दिनेश दहातोंडे आणि अतुल बर यांच्या गुन्हे शाखेची जबाबदारी. यवतमाळमध्ये खुनी नदी स्वच्छता अभियान. घाट परिसरातील नदीपात्रातून 3 क्विंटलपेक्षा अधिक कचरा संकलित. यवतमाळमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन. शासनानं मागण्यांची तातडीनं दखल घ्यावी, आंदोलकांची मागणी. नागपूरमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. नगरसेवकांचं अनोखं आंदोलन. पाईपलाईनच्या गळतीतून वाहणाऱ्या पाण्यामध्ये आंघोळ करून निषेध नोंदवला. सिंधुदुर्गातील माजी आमदार वैभव नाईक एसीबीकडून चौकशीच्या फेऱ्यामध्ये. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र. अमरावतीमध्ये पाणंद रस्त्यांच्या कामामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर. रोजगार हमी योजनेतील मजुरांचे बोगस आयडी बनवून लाखो रुपये लाटल्याचा आरोप. या प्रकाराची शासनाकडे तक्रार दाखल. सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी निधी मंजूर. साधुग्राम उभारणीसाठी 151.21 एकर जमिनीच्या भूसंपादनाला गती मिळणार. राज्य सरकारच्या वतीनं भूसंपादनासाठी 2,287 कोटी रुपयांचा निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायांमध्ये अग्निसुरक्षेसंदर्भात गंभीर त्रुटी. शहरातील 700 हॉटेल, 500 लॉजिंग, मात्र फायर एनओसी फक्त 241 जणांकडे असल्याची धक्कादायक माहिती समोर. दक्षिण मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांवर कारवाई मोहीम. फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 1.72 कोटींची विक्रमी वसुली. नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये आजही विकासापासून वंचित दुर्गम गाव. रस्ता नसल्यानं नवरदेवाची 4 किलोमीटर खांद्यावरून वरात. घटनेमुळे सातपुड्यातील दुर्गम भागातील विकास कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित. नंदुरबारमध्ये नवीन 2 महामार्ग तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार. तर शहादा, डेडियापाडा आणि जळगाव नंदुरबार महामार्गांना आता चालना मिळणार. छत्रपती संभाजीनगर शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून अतिरिक्त 50 MLD पाणी मिळणार. एकूण पाणीपुरवठा 220 MLD पर्यंत पोहोचणार.
गडचिरोलीमध्ये प्रस्तावित विमानतळ प्रकल्पांसाठी शेतजमिनी अधिग्रहित रद्द करण्याच्या आदेशासाठी आंदोलन. मंत्र्यांशी 4 तासांच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण 9 खटल्यांची मंगळवारपासून सुनावणी सुरू होणार. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यावर देखील सुनावणी. नागपूर विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीमध्ये लक्षणीय वाढ. 4 महिन्यामध्ये विमानतळाला 74.86 कोटींचा महसूल. पुण्यामध्ये मालवाहतूकदारांना महागाईचा फटका. इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक भाड्यामध्ये 30% वाढ. नागपूरमध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांसोबत वाद. लायसन्स दाखवण्याची मागणी केल्यानं वाद. वाहन मालकावर गुन्हा दाखल. बदलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून झाडांची चुकीच्या पद्धतीनं छाटणी. पालिकेनं बिल्डरांना बजावली नोटीस. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिग्गजांची एंट्री. शेवटच्या दिवशी एकूण 294 अर्ज दाखल. नंदुरबारमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक मिळणार. 2,60,000 पेक्षा अधिक पुस्तकांचं होणार वितरण. शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांची माहिती. मराठवाड्यातील 44 धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये घट. धरणांमध्ये 36.73% पाणीसाठा. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. सीबीएसईकडून 12वीची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी मुदतवाढ. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पडताळणीसाठी 7 जूनपर्यंत मुदतवाढ. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जूनवरून 7 जूनपर्यंत वाढवली. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ 2 रेल्वे समोरासमोर. सुदैवानं मोठा अपघात टळला. घटनेमुळे काही काळ रेल्वे सेवा झाली होती ठप्प. देशामध्ये पर्यावरणपूरक E85 फ्लेक्स इन्फेक्शल विक्रीला सुरुवात. तर सामान्य पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त हे फ्युएल मिळणार. सांगलीमधील विटा येथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एल्गार भर दुपारी 12 वाजता मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला शेतकरी नेते राजू शेट्टी संबोधित करणार. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या वतीनं आरसीसी क्लासेसच्या विरोधात आक्रोश आंदोलन. उल्हासनगरमध्ये 800 पेक्षा अधिक इमारती धोकादायक. शेकडो इमारतींचं रेग्युलेशन रखडलं. तर महापालिकेमध्ये 4 महिन्यांपासून सहाय्यक नगर रचनाकारच नाही. अंधेरीच्या चकाला परिसरामध्ये हलक्या पावसाची हजेरी. वातावरणामध्ये गारवा निर्माण. बीड जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. विदर्भामध्ये पुढील 5 ते 7 दिवसांमध्ये भाजपची पावसाची शक्यता. मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.